हा नेट PGमध्ये लंग कॅन्सरवर आलेला क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन असा होता, 58-year-old मेल पेशंट विथ हिस्ट्री ऑफ स्मोकिंग प्रेझेंट विथ लंग मास on performing biopsy cells with high NC ratio, stipple chromatin and high mitotic rate were seen. The electron microscope shows the following genetic analysis of these tumor cells is. तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपवर ही डायग्राम दिलेली, ज्याच्यात की डेन्स कोर न्यूरोसिक्रेटरी ग्रॅन्युल्स दिसत होते. तर हे स्मॉल सेल लंग कॅन्सरमध्ये दिसतात. आपल्याला काय विचारत म्युटेशन काय, समजा केरास म्युटेशन आहे का, म्यूक ॲम्प्लिफिकेशन आहे का, सिकिट म्युटेशन आहे का, EGFR म्युटेशन आहे. तर इथे समजा आपण बघितलं तर आपला जो कॅन्सर आहे स्मोकिंग संग असोसिएशन असलेला स्मॉल सेल कॅन्सर आहे आणि स्मोकिंग संग कसलंच असोसिएशन नसते, तो ॲडेनोकार्सिनोमा असतो. आपण स्मॉल सेल कॅन्सरमध्ये बघितलं तर तिथं म्युटेशन म्यूक म्युटेशन आहे. त्यामुळे ऑप्शन बी बरोबर आहे, केरास आणि EGFR. तर हे केरास आणि EGFR आपल्याला दिसतात ॲडेनोकार्सिनोमध्ये. आणि स्मॉल सेल लंग कॅन्सरमध्ये सगळ्यात जास्त पॅरानिओप्लास्टिक सिंड्रोम दिसतात, कुशिंग सिंड्रोम, SIDH, हायपरट्रॉफी पल्मोनरी ऑस्टिओआर्थोपॅटिक. आणि जो हा स्क्वॉमस सेल कार्सिनोमा आहे त्यात हायपर कॅल्शियम दिसतो ॲज अ पॅरानिओप्लास्टिक सिंड्रोम. आणि जो ॲडेनोकार्सिनोमा आहे त्यात मायग्रेटरी थ्रोम्बोफ्लेबायटिस. तर हे पण इम्पॉर्टंट आहेत की कशात कोणते पॅरानिओप्लास्टिक सिंड्रोम दिसतात. तर स्मॉल सेल कॅन्सरमध्ये म्युटेशन असणार आहे आणि ॲडेनोकार्सिनोमध्ये केरास, EGFR आणि ALK.